तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण राजकारणात चर्चा करतोय। विजय चौगले विरोधी पक्षनेते झाल्यापासून कामाचा धडाका सुरुवात केली दिसून येते। पुन्हा एकदा नरेश म्हस्के आणि विजय चौगले यांच्यामध्ये जो वास्तव होता तो आता कुठेतरी संघर्ष होता, तो आता कमी होतोय की काय का ते पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण हे दोघांमध्ये जमत नव्हतं। ऐरोली मतदारसंघामध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे। जे शिवसेनेचे विजय चौगले यांचं अस्तित्व होतं ते खासदारांनी कुठेतरी म्हणजे ह्या दोघांमध्ये मतभेद होते, त्यामुळे एकमेकांना शह देण्याचं काम हे शिवसेनेच्या निमित्त नेहमीच चाललं असतं। शिवसेनेला गटबाजी हा काय नवीन विषय नाहीये। अशाच अनुषंगाने विजय चौगलेंना विरोधी पक्षनेते झाले। त्यांनी मग ऐरोली मतदारसंघामध्ये सर्व नगरसेवकांचा सत्कार, जे 42 नगरसेवक झाले आणि स्वीकृत नगरसेवक आहे, अशा सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्याचं काम विजय चौगलेंनी केले। शिवसेनेच्या माध्यमातून कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे होते, नरेश म्हस्के होते। त्यामुळे विजय चौगले पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आपली कमांड मिळावी यासाठी प्रयत्न करतात की काय, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। मीच पुन्हा शिवसेनेचा नेता, पूर्वी आता ऐरोलीमध्ये होते, नंतर मग थोडक्यात असं आपण म्हणूया, नंतर स्वतःपुरते झाले, असं नंतर आता मग परत विरोधी पक्षनेते झालेले आहेत। मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत पुन्हा एकदा पक्षाची कमांड विरोधी पक्षाच्या नात्याने घ्यावी या दृष्टीने विजय चौगले प्रयत्न करताना दिसून येत आहे। त्यामुळे त्यांनी श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के या लोकांना बोलून सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्याचं काम विजय चौगलेंनी केलं। मूळ मुद्दा असा, काल नेरूळमध्ये जे आपण कोपरखंडेमध्ये जी दुर्घटना घडली, या दुर्घटनेला सुद्धा मदत करण्याचं काम जे आहे ते सुद्धा विजय चौगलेंनी केलेलं आहे। त्यामुळे मूर्त विद्यार्थी मनीष म्हसेच्या नातेवाईकांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 5 लाख रुपयाची मदत जी आहे विजय चौगलेने केली। जखमींना प्रत्येक 1 लाखाची मदत शिवसेनेचे उपनेते विजय चौगलेने केलेली मदत। त्यामुळे विजय चौगलेने याबाबत माणुसकी दाखवलेली। त्यामुळे एकूणच काय, या संदर्भामध्ये विजय चौगले आता विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहामध्ये भाजपची कोंडी करतील। सध्याच्या सभागृहामध्ये धारावी धरण्याचा प्रयत्न करतायत। यादी सुद्धा ते विरोधी पक्षनेते होऊन गेलेले आहेत। त्यामुळे तो अनुभव आणि आता पुन्हा एकदा भाजपला शह देण्यासाठी आक्रमक, अभ्यासू करण्याचा प्रयत्न विजय चौगले करतायत। त्यामुळे भाजपचं येत्या काळामध्ये जे असेल, टेंडर असेल, हे सगळ्या काय गोष्टी असतील, चुकीच्या पद्धतीने कमिट्या बिमिट्या प्रस्ताव वगैरे हे सगळं झोड फोडण्याचं काम जे आहे ते सभागृहामध्ये पोलखोल करण्याचे काम विजय चौगले करतील आणि पुन्हा एकदा भाजपला घेरण्यासाठी सभागृहामध्ये जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न विजय चौगलेंकडून केला जाईल। मात्र विजय चौगले पुन्हा एकदा शिवसेनेवर कमांड मिळवण्याचा प्रयत्न करतायत, हे तितकंच खरं आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।